लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्यापासून. तर आता इथे काव्या मांडणीला म्हणते, तुमच्या हातात जो धागा आहे तो आई, तो ऍक्च्युली माझाच आहे असं म्हणते ती. कसं शक्य आहे तुझ्या हातात धागा आहे ना असं म्हणते मांडणी. हो तेच सांगायचा मी प्रयत्न करते तुम्हाला, ऐका झालं असं. तर आता काव्या सगळं सांगते बघा प्रेक्षकांनी, ऑडिओ बंद आहे. तर आता इथे काव्या चालत असते, तर आता फ्लॅशबॅक मध्ये हे सगळं सांगत असते ती. तर तिच्या हातात ऊन पडलेले असतात कुठले तरी पेपर्स, आणि तिला उचलून दिलेली असते नंदिनी. तू असं म्हणते ना काव्या, चक्क ट्विटनिंग करतोय आपण असं म्हणते आता इथे काव्या. आशाताईंनी माझ्या ड्रेसवर स्मूदी सांडली आणि मग काय कळच नव्हता डाग धुण्या इतका, म्हणून जे दिसलं ते घातलं पटकन असं म्हणते नंदिनी. आणि ट्विनिंग झालं असं म्हणते ती. नाही पण तू आनंद निवासला गेली होतीस ना, मग परत कशी काय आलीस असं म्हणते काव्या. त्याची पण गंमतच आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. मी आनंद निवासला गेले, आपल्या दादानी सोडलं, त्यानंतर बघते तर काय रेखाताईने वेदांना सोबत आणलं. मग काय रडून रडून त्याने हैराण केलं सगळ्यांना. इतका वैताग आला शेवटी मी म्हटलं मीच त्याला घरी सोडते रिक्षाने. सो त्याला सोडायला म्हणून इथे आले होते आणि तू दिसलीस असं म्हणते आता इथे नंदिनी, म्हणून तुला भेटले. तुझी मग ठीक आहे, पण माझ्या डोक्यात काय चाललं माहितीये, माझा पोरगा सुद्धा मला असाच रडून रडून हैराण करणार आहे. ते राहू दे, पण माझ्या पुस्तकाची पानं नका फाडायला तो असं म्हणते ती. ठरलंय वाटतं मांजर आणि बोक्याच म्हणते आता इथे नंदिनी. हा तर आता काव्या हसते. पार्थना मी सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीवर प्रेम करायचं नाहीये, त्यामुळे मुलगाच होऊ दे म्हणे असं म्हणते आता काव्या. बरं असं म्हणते नंदिनी. आणि मुलाने कशाला पुस्तकं फाडली पाहिजे, तूच तर पुस्तकांच्या पत्रावळ्या करून फिरतीयस काव्या. लहानपणापासून तुझी सवय आहे, लहानपणी पण अशीच पुस्तकांच्या पत्रावळ्या घरून फिरायचीस असं म्हणते नंदिनी. अशीच ओरडायचीस असं म्हणते काव्या. तरी सुधारलेस का नाही ना असं म्हणते नंदिनी. ठीक आहे ताई साहेब, मी आजच बाइंडिंग करून आणते. ते IIT कुठलं असं म्हणते ती. तर आता काव्या बोलता बोलता थांबते. तर आता नंदिनी म्हणते काय काय झालं असं म्हणते नंदिनी. ताई अगं तो रोड मिसकॅरेजचा रस्ता असं म्हणते आता नंदिनी ला काव्या. तर नंदिनी म्हणते तू ह्या विचारातून अजूनही बाहेर आलेली नाही असंच म्हणते नंदिनी. ते माझ्याकडे दे पुस्तक, आता मला जाताना लागतं दुःखान असं म्हणते ती. नको ना जाईन ना मी असं म्हणते काव्या. होणाऱ्या आईंनी फार धावपळ करू नये असं म्हणते नंदिनी. तू सुद्धा होणारी आई आहेस ताई असं म्हणते काव्या. पण माझ्या आधी तुमचा नंबर यायचा ओ बाई, आधी तुम्ही मग आम्ही असं म्हणते नंदिनी. बरं दे आता पुस्तक चल असं म्हणते नंदिनी. तर आता पुस्तक घेतलेली असते ती काव्याच्या हातातून. हे काय अगं आईने बांधलेला धागा कुठे आहे असं म्हणते नंदिनी. अगं ताई मी असं म्हणते आता इथे काव्या. देवा कुठे पडला तो काळा धागा, आई ओरडतील ना गं असं म्हणते काव्या. नाही नाही बास पॅनिक का होतेस एवढी, आई आई नाही ओरडणार तुला असं म्हणते आता नंदिनी. एक मिनिट थांब असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ती पुस्तक ठेवते आपल्या बॅग मध्ये. तर आता नंदिनी आपला धागा काढते. ताई असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे मूर्खपणा नंदिनीचाच असतो, एवढाही लाड करायचे नसतात कुणाचे. काय करतेस तू असं म्हणते आता इथे काव्या. माझ्या बहिणीचं रक्षण असं म्हणते आता नंदिनी. तुझ्या रक्षणाचं काय असं म्हणते काव्या. अगं मला काय होणार आहे असं म्हणते नंदिनी. अगं ताई असं म्हणते काव्या, मी तुझं काय ऐकणार नाही, हात पुढे कर चल असं म्हणते नंदिनी. शांत थांब असं म्हणते ती आणि आता तिला धागा बांधते. तर आता इथे काव्या खूप भावूक झालेली असते. येस असं म्हणते आता इथे नंदिनी. चल चल आता चल तू क्लासला जा, चल पळ असं म्हणते नंदिनी. तू कशी जाणार असं म्हणते काव्या. अगं मी जाईन रिक्षाने असं म्हणते नंदिनी. वेळ येस असं म्हणते काव्या. कोण किती बाहेर बघितले नाही आहेस असं म्हणते काव्या. तू एक काम कर, बाहेर आपले ड्रायव्हर दादा उभेच आहेत, त्यांच्या बरोबर जा आणि ही छत्री पण ठेव तुझ्यासोबत असं म्हणते आता इथे काव्या. आणि आपली छत्री दिलेली असते तिला. आणि तू काय करशील असं म्हणते नंदिनी. अगं मी थांबणार आहे, माझी एक मैत्रीण येते पायल, ती नेहमी लेटच येते, आम्हाला दोघींना तसाही अभ्यास करायचा आहे. तू गाडी घेऊन जा, तुला ड्रॉप करतील ड्रायव्हर दादा, मग गाडी इथे परत पाठव ना असं म्हणते काव्या. तसं करते असं म्हणते नंदिनी. पण नक्की जाऊ ना असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणते आता इथे काव्या. ठीक आहे असं म्हणते ती. तर आता इथे नंदिनी जात असते. आणि ऐक जरा स्वतःची सुद्धा काळजी करत जा असं म्हणते काव्या. तू आहेस ना माझी काळजी घ्यायला असं म्हणते नंदिनी. चल येऊ असं म्हणते नंदिनी. आलेच लवकर पाठवते त्यांना असं म्हणते ती आणि जाते आता ती तिथून. तर आता इथे काव्या बांधून घेतलेली असते तो धागा. तर आता ती सगळं सांगते मानिनीला. अच्छा असं म्हणते मानिनी, असं सगळं झालंय होय, पण म्हणजे आता नंदिनीच्या हातात धागा नाही आहे अगं असं म्हणते मानिनी. पॅनिक होऊ नका ना, ताईला काही झालेलं नाही असं म्हणते काव्या. मी फोन लावून देऊ का, बोलता का तिच्याशी असं म्हणते आता इथे काव्या. नाही नको असं म्हणते आता मानिनी. अगं नंदिनीला माझ्या आवाजावरून बरोबर कळतं माझी परिस्थिती काय ते, मग ती माझी सासून 4 प्रश्न विचारायला असं म्हणते मानिनी. ते तर आहे असं म्हणते आता इथे काव्या आणि हसते ती. इतकं टेन्शन का घेते असं म्हणते आता इथे काव्या. आता मिठी मारतात दोघे. तर बघा प्रेक्षक हो, इथे गाडी मारत जात असतो विजय. तर आता इथे हा बरोबर हल्ला करणार बघा प्रेक्षक हो नंदिनीवरती, धडक मारणार तिला. मूर्ख असते नंदिनी खरंच प्रेक्षक हो, काव्याला पडलेली नसते खरं तर नंदिनीची. मात्र आता इथे विजय कॉल करतो वसवात्याला. तर वसवात्या बघा प्रेक्षक हो कॉल घेण्यासाठी बाजूला जातात. तर आता ते येतात आपल्या खोलीमध्ये आणि दरवाजा लावून घेतात. तर आता तो कॉल उचलतात. केला ना पुन्हा सगळं पाण्यात असं म्हणतात इथे वसवात्या. पाण्यात नाही गेलं साध्य झालं असं म्हणतो आता इथे विजय. काव्याला डॅश केलं मी असं म्हणतो, पुढे आलोय मी असं म्हणतो. काय पी रोड मध्ये म्हणे काय मिसकॅरेजेस होतात असं म्हणून हसतो तो. विजयराव काव्या सुखरूप आहे असं म्हणते वसवात्या. मी तिला आता आपल्या हॉलमध्ये बघितलंय असं म्हणते वसवात्या. हो ती आताच घरी आली आहे आणि काव्याने तेच कपडे घातलेत जे कपडे नंदिनी घराबाहेर जाताना घालून गेली होती असं म्हणते वसवात्या. म्हणजे तुम्ही तर आता इथे नंदिनीचा ऍक्सिडेंट झालेला असतो, तर सगळे लोक तिथेच थांबलेले असतात आणि सगळे बघत असतात तिच्याकडे.
तिला खूप जास्त वेदना होत असतात. मात्र सगळे लोक व्हिडिओ बनवत असतात. या रस्त्यावर नेहमीच ऍक्सिडेंट होतात ना, असं म्हणते ती. अँब्युलन्सला बोलवा कोणीतरी, असं म्हणतात ते. अँब्युलन्सला फोन केला, अँब्युलन्स येते असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच जीवा तिथेच असतो आणि तो गाडीकडे थांबलेला असतो आणि नंदिनीचा इथे ऍक्सिडेंट झालेला असतो. तर आता इथे तो बघतो कोणाचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. तर आता तो येण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो काय जवळ येतच नाही. तो लांबणं बघत असतो. आता चालत चालत येत असतो. त्याला काही दिसत नसतं कोणाचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. नंदिनी पडलेली असते बघा प्रेक्षक हो. अहो अँब्युलन्स झाली का बघावं असं म्हणतो तो. ट्रॅफिक जाम आहे असं म्हणतात ते. तर आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो बघायला जातो अँब्युलन्स झाली का म्हणून. तर ट्रॅफिक जाम असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा, अरे दादा काय झालं असं म्हणतो तो. ट्रॅफिक जाम आहे असं म्हणतो तो अँब्युलन्सवाला. एक मिनिट रुको रुको असं म्हणतो जीवा. तर आता इथे सगळ्यांना तो बघा प्रेक्षक बाजूला करतो. थांबा 1 मिनिट असं म्हणतो आता इथे जीवा. 1 मिनिट असं म्हणतो तो. अरे थांबा ना, अरे क्या असं म्हणतो तो. तर आता मॅनेज करत असतो तो अँब्युलन्सला येण्यासाठी. त्याला माहितच नसतं नंदिनीचाच ऍक्सिडेंट झालेला असतो म्हणून बघा प्रेक्षक हो. मात्र तो वाद घालत असतो सगळ्यांसोबत आणि आता इथे अँब्युलन्ससाठी बघा प्रेक्षक हो. तर सगळं तो कुणाला दुसऱ्यासाठी करत असतो, मात्र त्याला माहितच नसतं की तिच्या बायकोसाठीच करत असतो म्हणून. तर आता शिट्टी वाजवतो आता इथे जीवा. थांबा ना यार, कशाला ओरडताय, अँब्युलन्स अडकली यार, कुणाचा तरी जीव धोक्यात आहे, ऍक्सिडेंट झालाय, कळत नाहीये का तुम्हाला? ट्रक बंद पडलाय, चला धक्का मारूया ट्रकला असं म्हणतो तो. चल चल असं म्हणतो. तर अर्धे तिकडून असं म्हणून धक्का मारतात आता सगळेजण ट्रकला. चलो असं म्हणतो आता इथे जीवा. धक्का मारो असं म्हणतो तो. तर आता धक्का मारतो बघा प्रेक्षक जीवा. तर आता ट्रकला काढतो तो. तर आता इथे अँब्युलन्सला वाट करतो जीवा. तर आता पाठीमागून सगळ्या गाड्या जातात. तर आता जे ट्रॅफिक जाम झालेलं असतं ते सुटतं. तर आता इथे अँब्युलन्सला पण जागा मिळते. तर आता इथे अँब्युलन्स जातो बघा प्रेक्षक आणि त्याला तो सांगतो तिथे झाला ऍक्सिडेंट म्हणून. तर आता इथे नंदिनीचाच ऍक्सिडेंट झालेला असतो. तर आता इथे अँब्युलन्सवाले उतरतात. तर आता ते स्ट्रेचर बाहेर काढतात. तर आता नंदिनी पडलेली असते. तर तिला स्ट्रेचरमध्ये घेतात आणि तो आतमध्ये ठेवतात. तर आता जीवा तिथेच असतो, मात्र तो बघतच नाही. तर आता तो नंदिनीला आतमध्ये ठेवतात, मात्र तिचं लक्षच जात नाही. तर सगळी लोक बघत असतात, मात्र नंदिनी आत जाते. जीवा मात्र बघतच असतो. दादा असं म्हणतो जीवा, काय झालं, आय मीन कोणाचा ऍक्सिडेंट झाला कळलं का? का माहिती नाही, एक प्रेग्नेंट बाई होती. काय रे हो, ह्या रस्त्यातच दोष आहे असं म्हणतो तो माणूस. तर आता जीवाला खूप जास्त भीती वाटते. तर आता तो वरती बघतो देवाकडे. देवा प्लीज त्या बाईचं रक्षण कर असं म्हणतो जीवा. आणि च्या पोटातल्या बाळाला काही होऊ देऊ नकोस असं म्हणतो जीवा. कारण ह्या जगात न आलेलं बाळ सुद्धा त्यांच्या आई बाबासाठी खूप महत्वाचं असतं असं म्हणतो आता इथे जीवा. प्लीज प्लीज. तर आता तो गाडीवर बसतो. तर आता नंदिनीला घेऊन जात असतात ते अँब्युलन्स मध्ये बघा प्रेक्षक हॉस्पिटलला. तर आता जीवा मात्र पाठीमागून गाडी घेऊन जात असतो. तर आता इथे तो आपली हेल्मेट वगैरे घालतो. तर त्याला माहितच नसतं नंदिनीचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. तरीही त्यांनी इनडायरेक्टली हेल्प केलेली असते त्या अँब्युलन्सची. तर आता तो चालू करतो आपली गाडी आणि जात असतो. तर आता नंदिनी स्वतः जात असते. तर आता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. नंदिनी पूर्णपणे चक्करून पडलेली असते. तर तिला होशच नसतो बघा प्रेक्षक आणि सिटी हॉस्पिटलमध्ये तिला आणलेलं असतं. बाजूला बाजूला सगळ्यांनी असं म्हणतात आता इथे नर्स वगैरे तर घेऊन आले असतात नंदिनीला. अगं नंदिनी असं म्हणते, डॉक्टर डॉक्टर तुम्ही ओळखताय ना असं म्हणते ती. मी यांची फॅमिली डॉक्टर आहे, काय चाललंय ना असं म्हणते ती. यांचा ऍक्सिडेंट झालाय असं म्हणते ती नर्स. अरे देवा असं म्हणते डॉक्टर, ह्या प्रेग्नेंट आहेत, चला लवकर कॅज्युअलिटी मध्ये घ्या त्यांना असं म्हणते ती. तर आता इथे ती डॉक्टर ओळखीचीच असते बघा प्रेक्षक हो. तर आता फोन पण तिथेच असतो नंदिनीचा. तर आता इथे विजय आलेला असतो आणि तो चिडलेला असतो, खूप जास्त चिडलेला असतो तो. हे जे सगळं झालंय ना ते काय एका बावट अशामुळे झाले आहो, तिने नंदिनीचा ड्रेस खराब केला नसता तर नंदिनीने कपडे बदललेच नसते ना असं म्हणते वसवत्या. आणि नंदिनीने तेच कपडे घातले जे काव्या घातले होते असं म्हणतो तो. व्हॉट अ चान्स असं म्हणतो तो. आणि त्यानंतर त्या काव्याने खाली पार्किंग मध्ये स्वतःची छत्री नंदिनीला दिली असं म्हणते आता इथे वसवत्या. त्या छत्रीमुळे कळलं नाही मला असं म्हणतो आता इथे विजय, ती काव्या नाही नंदिनी आहे म्हणून. आता काय करायचं असं म्हणतो तो. जे काव्याच्या बाबतीत करायचं होतं ते नंदिनीच्या बाबतीत झालं असं म्हणतो तिथे विजय. मला एक सांगा विजयराव, नंदिनीला जेव्हा धडक बसली तेव्हा तिने तुम्हाला बघितलं का असं म्हणतो आता वसवत्या. मागे वळून मी बघितलं असतं तर मला कळलं नसतं का ती नंदिनी आहे काव्या नाही म्हणून. मी धडक दिली, सुजाट निघालो असं म्हणतो तो. आणि तिकडे गर्दी जमा झाली असं म्हणतो तो. अगो बाई असं म्हणते वसवत्या. मग त्या गर्दीपैकी तुम्हाला कोणी ओळखले नाही ना असं म्हणते वसवत्या. विचारा तसं झालं ना तर तुमची आणि माझी काय खैर नाही, खरंच असं म्हणते वसवत्या. तर आता दोघांनाही टेन्शन आलेलं असतं विजयला आणि वसवत्याला. तर आता जीवा कान म्हणत असतो, वा मीटिंग एकदम कमाल झाली असं म्हणतो आता जीवा. नंदू डार्लिंगला चांगला लाव मग मस्तपैकी कॉफी प्यायला जाऊया असं म्हणतो जीवा. तर आता तो कॉल लावतो नंदिनीला. तर आता पसारेवाला असं म्हणून येतं कॉल. तर आता कॉल उचलतच नाही कोणी पण. उचला उचला असं म्हणतो जीवा. उचला, चकाचक बाई उचला असं म्हणतो तो. ही चकाचक बाई ना, फोन पण असं ना, हे बघा पर्समध्ये ठेवते आणि त्यावर दुनियाभरचं सामान ठेवते. फोन उचलेपर्यंत फोन कट होत असेल, सापडतच नसेल ना फोन असं म्हणतो तो. परत एकदा ट्राय करतो असं म्हणतो जीवा. रोजचा इज आहे असं म्हणतो तो. तर आता फोन वाजतच असतो. तर आता नर्स बघते, कोणाचा आहे फोन असं म्हणते ती. तुमचा आहे का? तुमचा आहे असं म्हणते ती. हॉस्पिटलमध्ये फोन सायलेंट वरती ठेवायचे एवढे पण सिविक सेन्स नाही का असं म्हणते ती नर्स. तर आता ती बॅग आणि तो फोन ठेवते. परत तेच असं म्हणते नर्स. काय हे, काय करायचं काय या बाईचं असं म्हणतो जीवा. त्यांना वाटतं काय नवऱ्यांना काळजी असते यांची. आता तर रस्त्यावर त्या गरोदर बाईचा ऍक्सिडेंट बघितला, काळजी वाटते ना असं म्हणतो जीवा. त्यांना का वाटतं ह्यांचे नवरे ना आम्हाला इथे ठेवून बाहेर भटकायला जातात, काळजी वाटते यार आम्हाला पण असं म्हणतो जीवा. काय करू आता असं म्हणतो तो. असं म्हणतो तो. तर आता इथे फोन लावतो बघा प्रेक्षक जीवा. तर आता तो फोन लावलेला असतो. काय यार असं म्हणतो इथे जीवा. काय झालंय, कुठे आहे असं म्हणतो जीवा. तर त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तर नंदिनीचं चेकिंग करतात डॉक्टर. पल्स वगैरे चेक करतात. हे बघा आयव्ही संपली आहे, गरज वाटली तर
परत आयव्ही बद्दल असं म्हणते आता डॉक्टर. तर तेवढ्यातच नंदिनीला जाग येते आणि उठतच येते. थांबा थांबा असं म्हणतात नर्स. थांबा असं म्हणते डॉक्टर. तर आता इथे नंदिनीला वर करते ती नर्स. बेबी केअर मध्ये असते आता नंदिनी. कसं वाटतंय तुम्हाला असं म्हणतं डॉक्टर. हो तसं बरं वाटतंय आता असं म्हणते नंदिनी. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता असं म्हणते आता इथे ती. तुम्हाला गाडीने धडक मारली होती. तुम्हाला काही गाडीचा नंबर किंवा माणसाचा चेहरा आठवतोय का असं म्हणते आता डॉक्टर. नंदिनी म्हणते नाही मॅडम काहीच आठवत नाही मला. तर तिच्या पोटात दुखत असतं. लोकांचे लायसन्स रद्द केले पाहिजे असं म्हणते ती. तुम्ही शांत राहा बोलू नका असं म्हणते डॉक्टर. त्या ऐपाई रोडवरूनच का असं सगळं होतं असं म्हणते ती. जिथे सतत ऍक्सिडेंट होत असतात खूपशा बायकांचे तर मिसकॅरेजेस पण तिथेच झाले असं म्हणते नंदिनी. मध्ये मी आणि काव्या खूप धडपड केली तो रस्ता दुरुस्त करून आणण्यासाठी असं म्हणते नंदिनी. आणि माझा ऍक्सिडेंट पण त्याच रस्त्यावर व्हावा असं म्हणते नंदिनी. तुम्ही जास्त बोलू नका तुम्ही शांत राहा असं म्हणते डॉक्टर. मी ना तुम्हाला औषधं देते असं म्हणते ती. आणि तुम्हाला झोप लागेल म्हणजे असं म्हणते ती डॉक्टर. डॉक्टर प्लीज मला मला खरं खरं सांगा ना माझं बाळ सुखरूप आहे का असं म्हणते ती. माझ्या बाळाला तरी काय झालेलं नाही आहे ना असं म्हणते नंदिनी. तर आता तेवढ्यातच फोन वाजतो परत. तर ती नर्स घेतच नाही कॉल. तर आता ती म्हणते अगं कुठे आहेस तू केव्हाचा फोन ट्राय करतोय मी तुला चकाचक बाई काय चाललंय असं म्हणतो जीवा. हॅलो सर मी सिटी हॉस्पिटलमधून बोलते असं म्हणते ती नर्स. तो हा ज्यांचा फोन आहे त्यांना इथे ऍडमिट केलंय असं म्हणते ती नर्स. काय असं म्हणतो जीवा. काय काय नंदिनीला ऍडमिट केलंय तिथे काय 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 झालं काय तिला काय झालं असं म्हणतो तो. हो सर तुम्ही पॅनिक होऊ नका त्या ठीक आहे तसं म्हणतो नर्स. त्यांना आता शुद्ध आली आहे. एक मिनिट असं म्हणतो जीवा. म्हणजे नंदिनी बेशुद्ध होती असं म्हणतो तो. एक मिनिट मी लगेच पोचतो असं म्हणतो तो. हो असं म्हणते ती नर्स. तर आता खूप घाबरलेला असतो जीवा खूप घाबरलेला असतो. देवा प्लीज प्लीज नंदिनीला काय होऊ देऊ नको असं म्हणतो तो. तर आता गाडी घेतो आपली आणि जोरात चालवत आता जीवा जातो बघा प्रेक्षक. हो तर आता तो पोचतो सिटी हॉस्पिटल आणि पळत पळत येतो. तर आता तो म्हणतो माझी बायको नंदिनी देशमुख इथे ऍडमिट आहे असं म्हणतो जीवा. कुठल्या रूम मध्ये असं म्हणतो तो. तर आता ती बाई सांगते बघा प्रेक्षक हो ती रूम म्हणून. तर आता इथे जीवा जातो. एक्सक्यूज मी माझी बायको इथे ऍडमिट आहे. एक मिनिट असं म्हणते ती नर्स. हे बघा ह्याच आहेत का असं म्हणतो तो. तर त्याच्यामध्ये फोटो असतो जीवा नंदिनीचा. तिथली रूम असं म्हणते ती बाई. तर आता इथे जीवाचा फोन घेऊन जातो आतमध्ये. प्लीज खरं खरं सांगा ना डॉक्टर असं म्हणते नंदिनी. ऍक्सिडेंटमुळे माझ्या बाळाला तरी काय नाही झालं नाही ना असं म्हणते नंदिनी. सुखरूप आहे ना बाळ माझं असं म्हणते नंदिनी. अहो चमत्कारच म्हणावं लागेल इतकं सगळं होऊनही तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे. एव्हरीथिंग इज जस्ट फाईन असं म्हणते ती. तर आता नंदिनी हसते. तर आता जीवा आलेला असतो. तर आता इथे जीवा बघतो नंदिनीला आणि खुश होतो तो. तर आता तो आलेला असतो. तर आता तो मिठी मारतो तिला. खरंच ऍक्सिडेंट बद्दल मला ऐकल्यावर टेन्शन आलं होतं पण सगळं चेक केल्यावर टेस्ट केल्यावर आता कळलंय की बाळ ती सुखरूप आहे असं म्हणते ती डॉक्टर. काही प्रॉब्लेम नाही असं म्हणते ती. थोडा वेळ आम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवतोय तोपर्यंत ते आराम करतील असं म्हणते ती. आणि मग आम्ही त्यांना डिस्चार्ज देऊया. थँक्यू डॉक्टर असं म्हणतो आता जीवा. थँक्यू सो मच डॉक्टर. आणि देवाचे खूप 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 आभार असं म्हणते जीवा. तर आता तो पाया पडतो देवाला आणि आमच्या बाळाचाही की तो आमच्या सोबतच आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तो असं म्हणतो जीवा. परत ती असं म्हणते नंदिनी आपली मुलगी असं म्हणते ती. तर आता हसतं डॉक्टर पण. मी डिस्चार्ज प्रोसेस रेडी करायला सांगते तोपर्यंत तुम्ही बसा असं म्हणते ती. तर थँक्यू असं म्हणतो जीवा. तुम्ही पाणी घ्या ना असं म्हणते नंदिनी. एवढे धावत आला तसं म्हणते ती. मग अशी माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं मला सांग हे कसं काय घडलं असं म्हणतो जीवा. कसं घडलं असं म्हणतो तो. चक्कर आली होती मला असं म्हणते नंदिनी. आणि मग बेशुद्ध पडले मी असं म्हणते ती. चक्कर आली होती असं म्हणतो जीवा. कुठे चक्कर आली होती म्हणजे हे सगळं कुठे घडलं असं म्हणते ती. आयपी रोडला असं म्हणते नंदिनी. काय असं म्हणतो जीवा. खरंच चक्कर आली होती का तुला असं म्हणतो जीवा. हो असं म्हणते नंदिनी. खरं खरं सांग असं म्हणतो इथे जीवा. खरं खरं सांग तुला खरंच चक्कर आली होती असं म्हणतो तो. तर आता इथे तिला धडक पडलेली असते. तिला लक्षात येतं बघा प्रेक्षक हो कसं धडक मारलेली असते आणि कसं ती पडलेली असते. तर आता इथे नंदिनी काय बोलतच नाहीये. तर आता इथे जीवाला डाऊट आलेला असतो. काय काय असं म्हणतो तो. नाही असं म्हणते नंदिनी. चक्कर नव्हती आली. कुठल्या तरी गाडीने मला धडक दिली आणि मी बेशुद्ध पडले होते असं म्हणते आता नंदिनी. काय असं म्हणते आता जीवा. काय नको ना असं म्हणते ती. काय बोलू नका म्हणजे काय असं म्हणतो आता इथे जीवा. म्हणजे ती तू होतीस असं म्हणतो जीवा. म्हणजे असं म्हणते नंदिनी. तर आता जीवाला आठवतं काही वेळापूर्वी मी सुद्धा आयपी रोडवरच होतो असं म्हणतो जीवा. तिथे एका ठिकाणी गोळका जमा झाला होता. तिथे मी पुढे आलो बघायला तर काय झालंय वगैरे. तर तिथे कोणीतरी म्हटलं की अँब्युलन्सला यायला जागा नाहीये. तर मग मी सांगितलं त्यांना अँब्युलन्सला जागा करून दिली म्हणून. तर आता सगळं सांगतो तो कसं त्यांनी अँब्युलन्सला जागा करून दिलेली असते आणि कसा ट्रॅफिक जाम झालेला असतो त्यातून रस्ता काढून दिलेला असतो. आणि त्याला आत्ता कळतं की ती नंदिनीच होती म्हणून. आणि सगळा ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक आणि नुसतं फ्लॅशबॅकमध्ये दाखवत आहेत कसं काय काय घडलं होतं. कसं सगळ्यांनी मिळून तो रस्ता क्लिअर केलेला होता. हे सगळं असं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. आणि नंतर एका जाणाऱ्या माणसाला सुद्धा विचारलं मी की काय झालंय नेमकं कोण पडलं इथे. तर तो म्हणाला की एक गरोदर बाई पडली. रस्त्याचा सगळा दोष आहे म्हणून असं म्हणतो जीवा. मी देवाकडे प्रार्थना सुद्धा केली. देवा प्लीज प्लीज त्या बाईचं रक्षण कर. तिच्या पोटातल्या बाळाला काय होऊ देऊ नकोस म्हणून असं म्हणतो होता जीवा. तर नंदिनी हसते. अरे किती फिल्म आहे सगळं असं म्हणतो होता जीवा. म्हणजे शेवटी तुम्ही चला माझं रक्षण करण्यासाठी असं म्हणते नंदिनी. नाही असं म्हणतो जीवा. तुझ्या हातून तुझं रक्षण झालंय ठीक आहे पण तुझ्या हातातलं सुदर्शन चक्र कुठे आहे असं म्हणतो तो.
तर नंदिनी म्हणते धागा काय बोलाल ना तुम्ही असं म्हणते नंदिनी. धागा मी काव्याला बांधला असं म्हणते ती. काव्याला बांधला असं म्हणतो जीवा. तिच्या हातातला कुठे गेला, तिच्याकडून पडला तो असं म्हणते नंदिनी. काय धांदरट बहीण आहे तुझी असं म्हणते ती. माझ्या बहिणीला का बोलायचं नाही असं म्हणते ती. काय नाहीतर सांगून ठेवते असं म्हणते ती. क्या बात आहे म्हणजे बहिणीसाठी नवऱ्याशी भांडणार असं म्हणतो जीवा. वा 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 व्हेरी नाईस असं म्हणतो तो. बट द बॉटम लाईन इज गुरुजींचा धागा फेल गेला असं म्हणतो जीवा. कारण धागा असला किंवा नसला आपल्या बाळाला काही नाही झालं, शेवटी तुझं रक्षण करायला तुझा नवरा चालाय असं म्हणतो जीवा. हे खरं आहे असं म्हणते नंदिनी. किती मूर्ख दाखवलंय जीवाला. खरं तर काव्याची चूक असते सगळी. तर माणिनीला दाखवलंय. आता अजून कशी का आली नाही नंदिनी असं म्हणत असते ती. तर आता इथे काव्याला दाखवलंय. काव्याला तिला फोन करायला सांगू का असं म्हणते आता इथे माणिनी. काव्या अगं असं म्हणते माणिनी. हे काय असं म्हणते माणिनी. तर आता बॅग घेऊन जात असते ती. बॅग बिग घेऊन कुठे चाललाय असं म्हणते आता इथे माणिनी. असं म्हणतात इथे पार्थ. असं म्हणते काव्या. बेकार कपल दाखवतात बघा प्रेक्षक. हो, पार्थ आणि काव्या फालतू कपल. खाणाखुणा काय करताय असं म्हणते माणिनी. यांचं फालतू बघतच असतं बघा प्रेक्षक. हो, रोजचा रोज सेम डायलॉग आणि सेम काय काय फालतूगिरी. बोला असं म्हणते माणिनी. कुठे चाललाय असं म्हणते आता इथे माणिनी. तर दोघे उत्तर देतच नाही. तर पार्थ म्हणतो तुम्ही सांगा. तर तुम्ही बोला असं म्हणते आता इथे काव्या. दमशराच खेळताय की काय, बोला ना पटपट असं म्हणते माणिनी. तर आता इथे बोला ना असं म्हणते ती. तर काव्या म्हणते इतकं काही नाही झालंय म्हणजे असं म्हणते आता इथे काव्या. आईचा फोन आला होता असं म्हणते आता इथे काव्या. माझी आणि ताईची आठवण येते तिला असं म्हणते आता इथे काव्या. टेन्शन घेतलंय तिने जरा. सगळं नीट होईल ना, काळजी वाटते तिला आमची. त्यात माझी मावशी आली आहे, राजश्री मावशी. तिने बोलता बोलता आईच्या मिसकॅरेजचा विषय काढला. तर ह्यांच्या आईंना ह्यांचं टेन्शन आलंय असं म्हणतो आता इथे पार्थ. त्यांना माहिती आहे ना प्रेग्नन्सी मध्ये त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बोलून घेतले. कधी कधी ना मोहिते अतिच करतात मला असं वाटतं असं म्हणतो आता इथे पार्थ. गप्पच रे मेल्या. अति वगैरे नाही आहे असं म्हणते मानिनी. आया होतात असा. आम्ही आया आहोत, आम्हाला काळजी वाटते, आम्ही काय करायचं असं म्हणते आता इथे ती. तर आता इथे मानिनी बघते काव्याकडे आणि म्हणते काव्या हे बघ, मला जर एवढं टेन्शन येतं तर तुझ्या आईला किती टेन्शन येत असेल. तुझ्या आईला टेन्शन येणं अगदीच स्वाभाविक आहे. आणि तू तर माझ्या नजरेसमोर तरी असतेस. आईच्या बाबतीत तसंही होत नाही ना असं म्हणते आता इथे मानिनी. तेच तर म्हणून आई म्हणत होती की जरा 2-4 दिवस येऊन राहतेस का असं म्हणते आता इथे काव्या. तर आता मांडणी म्हणते अच्छा म्हणजे तू माहेरी चालली आहेस असं म्हणते आता इथे मानिनी. असं म्हणतो आता इथे पार्थ. असं म्हणते आता काव्या. ठीक आहे असं म्हणते मानिनी. ठीक आहे जा असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता काव्या म्हणते आई तुम्ही प्लीज म्हणजे अपसेट होऊ नका हा असं म्हणते आता इथे काव्या. प्लीज अपसेट होऊ नका असं म्हणते ती. मी येईन लवकर परत असं म्हणते आता इथे काव्या. नक्की ना असं म्हणतात इथे पार्थ. नक्की ना म्हणजे मलाही करमणार नाही तुमच्याशिवाय असं म्हणतात इथे पार्थ. देशमुख आहो असं म्हणतात इथे काव्या. तुम्ही थांबा ना जरा, मला पहिला माझ्या सासूबाईला तरी पटायला द्या असं म्हणते ती. अच्छा मी सासूबाई आहे ना असं म्हणते आता इथे मानिनी. आई नाही आहे तिची, आई तर शारदा वहिनी आहे असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता काव्या हसते. बापरे असं म्हणते आता इथे काव्या. बापरे किती ती जेलसी असं म्हणते. काव्याने मिठी मारते मानिनीला. तुम्ही माझ्या आईचा आहात असं म्हणते आता इथे काव्या. सो मी ह्या आईकडे परवानगी मागते की मी जरा त्या आईकडे जाऊन येऊ का असं म्हणते आता इथे काव्या. नौटंकी असं म्हणते मानिनी. लाड करते ती काव्याची बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जा जा असं म्हणते मानिनी. तर आता इथे नंतर काव्या मला मानिनी म्हणते ह्या ड्रामा किंग बरोबर राहून राहून तू ड्रामा क्वीन झालीस बरं का असं म्हणते मानिनी काव्याला. माझं काम आहे असं म्हणतो पार्थ. हे असं म्हणते आता इथे काव्या. कपरे मिले असं म्हणते लिसी म्हणून. जा रे जा मज्जा कर आणि फोन करत राहा सारखा असं म्हणते मानिनी. मला पण आणि तुझ्या नवऱ्याला पण असं म्हणते आता इथे मानिनी. असं म्हणतो इथे पार्थ. तो तर मी करणारच आहे असं म्हणते आता इथे काव्या. मी आलेच असं म्हणते आणि मानिनी निघून जाते तिथून. तर आता इथे काव्या आणि पार्थ बोलत असतात. देशमुख मी नाही आहे तर उगाच बडबडू नका तुम्ही असं म्हणते ती. मग काय तर नाहीतर नाहीतर जाल उडून दुसऱ्या कुठल्या तरी बाई बरोबर असं म्हणते ती. तर आता इथे पार्थ असतो. तर आता इथे भट्टराणी तुमचे हे शिंगेश्वर महाराज तुम्हाला कुठेही सोडून दुसऱ्या परिस्थितीकडे नजर वर करूनही बघणार नाही तसं म्हणतो तो. तर तेवढ्यातच मानिनी ते मांजर आणि बोक्क ऐकलं होतं ती. आता हे काय नवीन सुरू झालंय का असं म्हणते मानिनी. तर तिला ती इथं साखर देते. ते आल्यावर सांगतो असं म्हणतात इथे पार्थ. तर हसते आता इथे मानिनी. तर साखर घेते आता इथे काव्या. पाया पडते ती मानिनीच्या आणि आता ती म्हणते काळजी घ्या असं म्हणते मानिनी. तुम्ही काळजी घ्या असं म्हणते काव्या. नेमकं ताईशी काय बोलणं झालं नाही असं म्हणते काव्या. मी फोन केला तर तिला पण उचललं नाही तिने. परत एकदा करेन मी तिला कॉल असं म्हणते काव्या. तिलाही सांगेन जरा ये 3-4 दिवस तू पण इथे मज्जा करू असं म्हणते आता इथे काव्या.
येते मी लवकर असं म्हणते आता इथे काव्या. तर आता हां म्हणते मानेने पोचले की कळवते असं म्हणते काव्याने. काळजी घे, सावकाश जा जरा असं म्हणते आता इथे मानेने. तर आता काव्या जाते. तर बघा प्रेक्षक किती वाईट आहे. नंदिनीला तर विसरूनच गेले ती लोकं. फक्त काव्याचा विचार करतात आणि तिचा धागा पण नाही तरी विचार नाही मानिनीला. खरंच खूप वाईट वाटतंय. तर आता इथे जीवा शाळा घेऊन आलेला असतो नंदिनीसाठी. "हे घे नारळ पाणी" असं म्हणतो तो. "नारळ पाणी घे" असं म्हणतो जीवा. "काय तुम्ही? मी काय आजारी नाही आहे" असं म्हणते नंदिनी. "अगं काय आहे? हे कोणी सांगितलं?" असं म्हणतो तो. "नारळ पाणी बाळासाठी चांगलं असतं" असं म्हणतो जीवा. "घे, हे चुकतं ना तुमचं" असं म्हणते नंदिनी. इतर वेळी आपण जिवंदिनी आहोत म्हणत असता आणि आज इतका छान मोमेंट आलाय, तर तो एकत्र जगता पण येत नाही तुम्हाला असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, "म्हणजे?" असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे नंदिनी दुसरी पण स्टॉक घेते आणि घालते त्या शाळामध्ये आणि असं म्हणते ती. "ओह!" असं म्हणतो जीवा. "तेच" असं म्हणते ती. तर आता इथे दोघंही तो शाळा पितात बघा प्रेक्षक. तर आता इथे त्यांच्यामध्ये रोमॅन्टिक क्षण दाखवलाय. तर आता इथे गाणं सुद्धा चालू आहे. लग्नानंतर उल्हास प्रेमचा टायटल ट्रॅक आणि दोघांचा रोमॅन्टिक क्षण आहे बघा प्रेक्षक तर दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि एन्जॉय करत असतात. तर आता इथे खूप छान क्षण दाखवलाय त्यांचा. तर आता बहुतेक उद्या बाळ जाईल बघा प्रेक्षक हो नंदिनीचं. कारण नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहिलंच असेल ना, की तिचं बाळ गेलंय म्हणून. तर उद्या काहीतरी नवीन प्रकार होणार आहे. 11 मेला तो एपिसोड येणार आहे. आज तर 10 तारीख आहे. तर ते आता बघायला इंटरेस्टिंग असेल बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे काहीतरी इंटरेस्टिंग प्रोमो पण असेल बहुतेक. तर आता अजूनही तेच दाखवतायत रोमॅन्टिक क्षण आहे. जीवानंदिनीमध्ये जीवानंदिनीचा मोमेंट आहे बघा प्रेक्षक हो. तर आता दोघेही शाळा पितायत, दोघेही स्टॉक घालून लग्नात करतात तसं. तोपर्यंत आवाज येतो आता इथे बाळाचा रडायचा. "कुणाचं बाळ आहे हे?" असं म्हणतो जीवा. "आपण आल्यापासून हा नुसतं किरकिर करतंय" असं म्हणतो जीवा. "असं काय बोलताय तुम्ही?" म्हणते नंदिनी. "उद्या आपलं बाळ किरकिर करायला लागलं आणि बाकीच्याने असं काय म्हटलं तर चालणार आहे का तुम्हाला?" असं म्हणते नंदिनी. "असू दे गं, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, आपण लक्ष नको देऊया" असं म्हणतो जीवा. "तुला माहिती आहे का, तुला बरं वाटायला लागल्यापासून सतत माझ्या डोक्यात हाच विचार चालू आहे" असं म्हणतो जीवा. "अजून 9 नाही, 2 झाले. अजून 7 महिन्यांनी आपण सहज हॉस्पिटलमध्ये येऊ आणि तुला लेबर पेन होत असेल आणि मी तुझ्या बाजूला उभं राहून तुझा हात असा हातात घेऊन घट्ट धरून ठेवलेला असेल" असं म्हणतो जीवा. "अरे बापरे! एवढ्या पुढचं धरून ठेवलंय तुम्ही" असं म्हणते नंदिनी. "एवढंच नाही, पुढचं तर ऐक मग नर्स बाहेर येईल आणि नर्स आपलं बाळ आपल्या हातात द्यायला आलेली असेल." तर तेवढ्यातच आता इथे नर्स येते. जीवा देशमुख असं म्हणत येते नर्स. "काय?" असं म्हणते जीवा. "तुमचे डिस्चार्ज पेपर्स रेडी आहेत" असं म्हणते ती. "हो, सध्या डिस्चार्ज पेपर्स घेऊन येतो" असं म्हणतो तो. "हे घे" असं म्हणतो जीवा. "मी आलो. पण तुम्ही नारळ पाणी तरी प्या पूर्ण" असं म्हणते ती. "पितो ना" असं म्हणतो तो. तर आता जातो बघा प्रेक्षक हो. तर आता माहिती समजा वगैरे कापले काय ते. तर आता इथे खोलीमध्ये एक बाळ आलेलं असतं. तर ते कसली तरी बॉटल घेतं बघा प्रेक्षक आणि ती बॉटल फेकतं. तर आता नंदिनी बघते. तर आता ते बॉटल वगैरे खोलत असतं ते बाळ आणि ते पीत असतं काहीतरी. तर आता ते बाळ पिऊ नये म्हणून नंदिनी उतरते बघा प्रेक्षक हो. तिला जमतही नसतं तरी ती चालत चालत येते. कारण ते बाळ पीत असतं ते म्हणून. तर आता तिचा पाय घसरतो आणि आता इथे नंदिनी पडते बघा प्रेक्षक हो. तर आता ती पडलेली असते. तर जीवा बघतो तर काय नंदिनी परत पडलेली असते. तर बहुतेक तिचं बाळ ह्या वेळेला गेलं वाटतं बघा प्रेक्षक हो. खरंच खूप भंकस दाखवलंय सीरियल. नंदिनी काय मूर्ख बाई आहे काय एवढं सगळं करायला बघा प्रेक्षक हो. ते काव्याला धागा दिला आणि नंतर ॲक्सिडेंट झाला आणि आता हे त्या बाईला खरंच आपली काय अक्कल नाहीये. काही पडलेलीच नाहीये हिला. तर आता इथे जीवा बघतो आणि तिला शॉक बसतो. तर नंदिनीला पण शॉक बसतो कारण ती पडलेली असते म्हणून. तर प्रेक्षक हो, आजचा भाग इथे संपतो आणि रिकॅप सुद्धा. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.